शिवसेनेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा गेली 1 महिना झालं सांगली जिल्ह्यात बैठकांचा धडाका चालू आहे. या बैठका नेमक्या कशासाठी आहेत आणि काय त्यांच्याकडून या बैठकासंदर्भात माहिती दिली जाते सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांना आपण जाणून घेऊया. मला सांगा पैलवान, कशासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही फिरत आहात आणि बैठका चालू आहेत, काय भूमिका आहे तुमची? बैठका एवढ्यासाठीच घेतल्या जात होत्या कारण गेल्या वर्षी जो आपण 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी जो जम्मू काश्मीरमध्ये म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा 75 वर्षामध्ये सांगली जिल्ह्याच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम घेतलेला होता आणि तो खरोखर यशस्वी झाला. सर्व स्तरातून त्याचं कौतुक करण्यात आलं. आता सांगली जिल्ह्यातून जवळजवळ 1,500 युवक आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे रक्तदान केलेलं होतं. पहिलगामचा हल्ला झाल्यानंतर काही दिवसामध्ये आपण हा उपक्रम सांगली जिल्ह्याच्या वतीने केलेला होता. त्याच ठिकाणी आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं होतं की सेनेसाठी शिवसेना कायम हजर असणार आहे आणि हा कार्यक्रम 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून दरवर्षी शिवसेनेच्या वतीने घेण्यात येईल. म्हणून ह्या वर्षी पुन्हा आम्ही जम्मू काश्मीरचं ठिकाण बदलून आम्ही दिल्ली कमांड हॉस्पिटल हा कार्यक्रम यावर्षी करणार आहोत. आणि गेली महिना झाला माझ्या ह्यासाठीच बैठका चालू आहे जिल्ह्यामध्ये की कोण लोक येणार, किती लोक येणार. आता मला सांगायला आज अभिमान वाटतो आहे, मी गेल्या वर्षी ऑनलाईन फॉर्म काढलेला होता. शिवसेनेचा सांगली जिल्ह्याच्या वतीने हा कार्यक्रम होता. गेल्या वर्षी 1,000 युवक आपल्याला दिल्लीला न्यायचे, जम्मू काश्मीरला न्यायचे होते, तर 9,300 युवकांनी मागच्या वर्षी ऑनलाईन अर्ज भरलेला होता. हे एवढी युवक देशाच्या जवानांसाठी रक्तदान करण्यासाठी तयार होते. गेल्या वर्षी चाललेला कार्यक्रम यशस्वी सगळं आपल्या व्हिडिओच्या टी व्हीच्या माध्यमातून बघितलं सर्वांनी. आणि ह्या वर्षी मी तशाच पद्धतीचा फॉर्म बाहेर काढला. जवळजवळ 16,500 युवकांनी तो फॉर्म भरला. मग 16,500 युवकांनी येण्याची संमती दर्शवली देशाच्या जवानांसाठी रक्तदान करण्यासाठी. पण आज आपल्याला आर्मीकडून काही सूचना आलेल्या आहेत की एवढ्याच लोकांचं रक्तदान केलं जाईल. ह्यावर्षी 1200 लोकांचा आपल्याला आकडा मिळालेला आहे. 1200 युवक सांगली जिल्ह्यातून दिल्लीकडे जाणार आहेत. ह्यासाठीच ह्या बैठका होत्या की परत तिथं अनेक म्हणजे अटी आहेत रक्तदान करत असताना. आपले BP शुगरचं असेल, अंगावर टॅटो असेल, अशा अटीमधून निवडून आपल्याला युवक 1200 तिथे न्यायचे आहेत. त्यामुळे ह्या बैठका ह्यासाठीच होत होत्या की कोण रिजेक्ट होणार, कोण पात्र ठरणार रक्तदान करण्यासाठी. आणि ह्या बैठका घेऊन मी हे 1200 युवक निवडलेले आहेत. ज्यात बऱ्यापैकी खेळाडू असतील, पैलवानांची संख्या जास्त आहे, खेळाडूंची संख्या जास्त आहे, त्याच पद्धतीने शिवसैनिक असे मिळून सर्वजण आम्ही 6 तारखेला सांगलीतून आमची ट्रेन निघणार, विशेष ट्रेन निघणार आहे सांगली ते दिल्ली. तीच ट्रेन आम्हाला पाठीमागं परत घेऊन येणार. 6 तारखेला गेल्यानंतर 8 तारखेला सकाळी तिथं ही ट्रेन पोहोचेल दिल्लीमध्ये. 8 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये 500 युवकांचं रक्तदान होईल. त्यानंतर 9 तारखेला सकाळी 700 युवकांचं तिथं रक्तदान होईल आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये. आणि 9 तारखेला सायंकाळी 5 वाजता देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंह साहेब तिथं कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब तिथं उपस्थित राहून जवानांसाठी रक्तदान स्वतः करणार आहेत. ज्या पद्धतीनं गेल्या वर्षी श्रीनगरमध्येही त्यांनी केलेलं होतं, ह्या वर्षीही ते परत रक्तदान करणार आहेत. आणि आमच्या पक्षाचे सर्व 13 खासदार आहेत, राज्यसभेचे खासदार आणि प्रामुख्याने आपल्या राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब असे प्रमुख सर्व नेते आमचे पक्षाचे त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. 6 तारखेला इथून निघत असताना वरिष्ठ कोण येणार आहेत त्या शिवसेनेच्या वतीने? 6 तारखेला सांगली रेल्वे स्टेशनला ज्या पद्धतीनं आपण रक्तदान केल्यानंतर त्याला रक्तदाता म्हणून आपण संबोधतो, त्याच पद्धतीनं आर्मीसाठी जो रक्तदान करतो त्या रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला आम्ही रक्तवीरी पदवी शिवसेनेच्या वतीने दिलेली आहे. म्हणजे जे दिल्लीला जाणारे सर्व रक्तवीर त्या दिवशी रेल्वे स्टेशनवर जमा होतील. आणि त्या विशेष ट्रेनला झेंडा दाखवण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आणि पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई साहेब हे सर्व आमचे वरिष्ठ नेते. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील आमचे आमदार सुहास भैया बाबर शिवसेना पक्षाचे, धैर्यशील दादा माने खासदार हे सर्व तिथे उपस्थित असणार आहेत. आणि रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून ट्रेन आमची दिल्लीच्या दिशेने रवाना होईल. अशी एक माहिती पुढे येते की त्या दिवशी रक्तदान शिबिर जे होणार आहे त्या दिवशीच महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसं, सांगली जिल्ह्यातले सर्व मराठी माणसांचा मेळावासुद्धा दिल्लीमध्ये होतो आहे. काय तुमच्याकडे माहिती? साहजिक आहे, आज आपली जरी सांगली जिल्ह्याच्या वतीने हा कार्यक्रम होत असला तरी संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण गेल्या 75 वर्षात हा उपक्रम कुणीही केला नाही. म्हणजे कुणाच्या डोक्यातही न आलेला उपक्रम आज आमच्या पक्षप्रमुखांच्या विचाराने हा उपक्रम गेल्या वर्षी यशस्वी झाला, ह्या वर्षी यशस्वी होतो आहे. दिल्लीमध्ये जे आपले मराठी बांधव आहेत, सर्व जे मराठी लोक तिथं आपले जे आहेत
ते सर्वजण उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळं तो एक मेळावा तिथं मोठ्या प्रमाणात होईल, जे आपले रक्तवीर असतील आणि तिथले सर्व मराठी बांधव, असा एक मोठ्या प्रमाणात मेळावा होईल. तिथं स्वतः आमचे पक्षप्रमुख उपस्थित असतील, संरक्षण मंत्री असतील आणि मी सांगितल्याप्रमाणे सर्व आमचे वरिष्ठ नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील. 9 ऑगस्टला जे महारक्तदान शिबिर आयोजित केलं त्याचं नाव काय आणि महाराष्ट्र असेल सांगली जिल्ह्यातले सर्व युवकांना काय आव्हान कराल? सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा ह्या त्या उपक्रमाचं नाव आहे आपल्या. आणि सर्वांना आव्हान एवढंच करीन की आज आमचा जो शिवसेना पक्ष आहे, शिवसेना पक्षाच्या वतीनं हा उपक्रम केला जातो आहे. खरं तर हे करत असताना ह्याच्या पाठीमागची भावना एवढीच आहे आमची की आज आपण प्रत्येक देशातला युवक बॉर्डरवर जाऊन उभा राहून बंदूक घेऊन उभा राहून लढू शकत नाही, पण अशा पद्धतीनं आपलं देशप्रेम व्यक्त करू शकतो. देशभावना असेल की जे जवान आपल्यासाठी रक्त सांडतात त्या जवानांना आपलं रक्त देऊन आपण कुठंतरी त्यांच्या उपकाराची परतफेड करतो, हे एक संदेश आपण देऊ शकतो. नक्कीच आपण पाहू शकता येणाऱ्या 9 तारखेला सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन दिल्लीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यांचे हे सर्व मावळे त्यांचे सुसज्जित आणि पदाधिकारी हे मोठ्या जोमानं या रक्तमहादान शिबिरासाठी यशस्वी करण्यासाठी गेले 1 महिना झालं जंग पछाडत आहेत. बैठकांचा धडाकासुद्धा लावलेला आहे. कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.